कुमारी वैभवी विजय महाकुलकर 12वी विज्ञान मध्ये वणी तालुक्यातून प्रथम। नुकताच हायर सेकंडरी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल लागला असून विज्ञान शाखेमधून कुमारी वैभवी विजय महाकुलकर ही विद्यार्थिनी वणी तालुक्यातून प्रथम आली आहे। कुमारी वैभवी ही सन 2023 ते 2024 या सत्रामध्ये लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी येथे शिकत होती। नुकत्याच 12वीच्या लागलेल्या निकालामध्ये विज्ञान शाखेतून वैभवीने 86.17% इतके गुण मिळवल्यामुळे तिला लोकमान्य टिळक महाविद्यालयातूनही व वणी तालुक्यातूनही प्रथम येण्याचा मान मिळाला आहे। त्यामुळे लोकमान्य टिळक महाविद्यालयातील गुरुजनाने व विद्यार्थ्यांनी तिचे कौतुक केले आहे। कुमारी वैभवी ही लहानपणापासूनच हुशार विद्यार्थिनी म्हणून ओळखली जायची। त्यामुळे तिला पहिली ते 10वी पर्यंत पहिला किंवा दुसरा क्रमांक मिळत होता हे विशेष। वैभवी ही वणीतील SPM विद्यालयांमध्ये शिकत असताना SSC परीक्षेतही तिला 90.60% इतके गुण मिळाले होते। त्यावेळी सुद्धा शाळेतील गुरुजनांनी व विद्यार्थी वर्गांनी तिचा सत्कार केला होता। कुमारी वैभवी हिचे वडील विजय सीताराम महाकुलकर हे स्थानिक नगर परिषद वणी येथे प्रशासन अधिकारी या पदावर कार्यरत आहे। वडील विजयजी महाकुलकर हे सुद्धा विद्याविभूषित असून त्यांनी LLB व LLM हे कायद्याचे शिक्षण घेतलेले आहे। वैभवीची मोठी बहीण कुमारी वैष्णवी हिने सुद्धा SSCच्या परीक्षेमध्ये 80% गुण घेऊन उत्तीर्ण झाली होती। तसेच तिने 12वी विज्ञान मध्ये सुद्धा 72% गुण मिळवले आहे। आता वैष्णवीला पुढे BAMS ला प्रवेश घेऊन वैद्यकीय क्षेत्रात जाऊन सेवा करायची इच्छा आहे। तर कुमारी वैभवीला इंजिनियर व्हायचे आहे। वैभवीने 12वीच्या परीक्षेमध्ये विज्ञान शाखेतून व तालुक्यामधून प्रथम क्रमांक पटकावल्यामुळे तिचे वणीमध्ये सत्कार होत असून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे। वणी प्रतिनिधी बाळासाहेब खैरे, न्यूज 24, आपकी आवाज। तू वणी तालुक्यामधून SSCच्या परीक्षेमधून तू प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेली आहे। तर नेमका तुझा 1 ते 9 पर्यंतचा गुणवत्तेचा प्रवास कसा होता आणि यासाठी तुझ्या वडिलांनी वगैरे कधी मार्गदर्शन केले का, याबद्दल थोडं सांगशील? माझ्या वडिलांनी कधी असं नाही म्हटलं की हेच अभ्यास कर असं तसं। म्हणजे त्यांनी म्हणाले की तू तुझ्या मताने काही पण म्हणजे तुला जे नाही का करायचं आहे मोठं त्याच्यात मी सपोर्ट करेल म्हणून मीच ठरवलं काय बनायचं आहे। आणि माझी ताई आणि मी नाही का ना सोबत अभ्यास केला 1 ते 9 पर्यंत आणि तेवढं काही म्हणजे हे नाही झालं हार्ड मोठं। तर तू मॅट्रिकच्या परीक्षेमध्ये झालेल्या नुकत्याच रिझल्टनुसार 86.17 एवढे गुणवत्ता घेऊन वणी तालुक्यातून प्रथम येण्याचा मान मिळवला। परंतु याआधी तुला 1 ते 9 पर्यंतच्या वर्गामध्ये तुझी गुण कसे होते, कोणता क्रमांक येत होता, याच्याबद्दल पण तू सांगशील? माझ्या फर्स्ट सेकंडमध्ये पहिला क्रमांक आला होता आणि थर्ड फोर्थमध्ये मला आठवण नाही आहे आणि फिफ्थमध्ये सेकंड होता आणि सिक्स्थमध्ये माझा फर्स्ट आला होता, 7थमध्ये सेकंड आणि 8मध्ये फर्स्ट सेकंडच येत होता म्हणजे 8, 9 आणि 10thमध्ये माझं सेकंड आलं। बरं, तू SSCच्या परीक्षेमध्ये गुणानुक्रमे वणी तालुक्यातून प्रथम आली। तू नेमका अभ्यास कशी करायची, किती वेळ अभ्यासाला द्यायची आणि आईवडिलांना घरी मदत करायची काय, तर याबद्दल थोडं सांगशील? मी रोज नाही का पहिले ट्युशन्स होत्या माझ्या 4 तासाच्या, मग मी 2-2.5 तास रोज अभ्यास करायची आणि म्हणजे पहिले पूर्ण वर्ष, मग 8वीमध्ये मी वाढवला अभ्यास आणि आई वडील काही कामगीर नाही सांगायचे आणि थोडंफार मदत करायची, जास्त नाही। बरं, तुला या अभ्यासाव्यतिरिक्त कोणता छंद वगैरे आहे का? खेळ म्हणा, ड्रॉइंग म्हणा? मला ड्रॉइंग करणं आवडते, पेंटिंग्स, ड्रॉइंग, स्केचिंग। बरं, तुला मिळालेल्या यशाचं श्रेय कोणाला देते? माझ्या आईवडिलांना, माझ्या ताईला आणि माझी आजीला।
बरं, पुढील तुझं करिअर कसे असेल? तुला कोणत्या क्षेत्रात जाऊन सेवा करावी असे वाटते? मला इंजिनियर व्हायचं आहे कम्प्युटर सायन्समध्ये. तर माझे हे आहे की गुगल मायक्रोसॉफ्टमध्ये लागायचं. धन्यवाद. तू न्यूज 24 आपकी आवाजला मुलाखत दिल्याबद्दल आम्ही आभारी आहोत. थँक्यू.